सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडेबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज मार्गदर्शन आपण करणार आहोत गुढीपाडवा. आता गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि दुसऱ्या दिवशी आहे चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजे आपल्या लाडक्या महाराजांचा प्रगट दिन सोहळा. तर दोन्हीचं मार्गदर्शन होईल. तर दत्तछंद या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांबद्दल माहिती, गुरुचैत्र पालनाबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपणाला मिळेल. विविध सेवा, व्रतवैकल्य कशी करायची, काय करायचं ह्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शन पाहायला मिळेल, ही सगळ्यांना विनंती आहे. तर गुढीपाडवा आता येत आहे, त्या दिवशी अमावस्या आहे. तर आता काही जणांचे प्रश्न असतील किंवा काही जणांचं हे असेल की अमावस्या आहे, मग गुढी कधी उभारायची आणि कधी स्थापना करायची गुढीची, आणि गुढी कधी उतरावी, याबद्दल थोडं मार्गदर्शन आहे. तर बघा, आता अमावस्या चालू होते बुधवारी 18 तारखेला, आणि 19 तारखेला आपली हिंदू नववर्ष आपलं चालू होतं आहे. तर 19 तारखेला सकाळी अमावस्या संपते 6:53 आणि 18 तारखेला सकाळी अमावस्या चालू होते 8:25. 8:25 सकाळी 18 तारीख या दिवशी अमावस्या चालू होते. तर जेव्हा अमावस्या चालू होते, आपण बरेच जण म्हणतो की उगवती अमावस्या आपण पकडावी, धरावी. जी उगवती अमावस्या आहे ती धरायची. अमावस्याबरोबर 18 तारखेला चालू होईल. तर अमावस्येमध्ये तुम्ही पितरांची सेवा करू शकता, अन्नदान, हिरण्यदान करू शकता, 1.25 पावशेर पेढे, ब्राह्मणाला 2 जानवी जोड, यथाशक्ती दक्षिणा, आणि ज्यांना धान्य द्यायचं ते सप्तधान्य देऊ शकता. 2 माणसं जेवतील एवढं धान्य द्यायचं, थोडं थोडकं नाही, 2 माणसं जेवतील एवढं धान्य द्यायचं. हिरण्यदानाची तेव्हा दिवसभर सेवा करू शकता. बुधवारी, गुरुवारी अमावस्या, आता अमावस्या आहे, तर गुढी कधी उभारायची मग? तर अमावस्या संपते सकाळी 6:53 अमावस्या संपते. 6:53 नंतर अमावस्या संपते. अमावस्या संपल्यावर म्हणजे 7 वाजता, 7 ते सकाळी 11:30-12पर्यंत तुम्ही मुहूर्त आहे तेव्हापर्यंत गुढी उभारू शकता. गुढी उभारीला असं काही हे नाही आहे, पण जास्ती उशीर करायचा नाही. त्या दिवशी गुरुवार आहे, महाराजांचा वार आहे. त्या दिवशी सकाळी लवकर उठावं, अंगण झाडावं. आपला गुरुवार असल्याकारणाने आपला उंबरठा जो आहे घराचा, दरवाजाचा, तो हळदीचं लेपन करून सारून घ्यावा. गोमूत्र जास्तीत जास्त शिंपडावं, घरामध्ये स्वच्छता थोडीफार करावी, आणि सकाळी लवकर उठावं, देवाची पूजा करावी, महाराजांचा अभिषेक करावा. त्या दिवशी पंचामृताने अभिषेक करावा. श्रीसूक्त, पुरुष सूक्त हे महाराजांच्या मूर्तीवर, फोटोवर घ्यावं, महाराजांचा अभिषेक करावा, आणि महाराजांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याव्या. आपलं नवीन वर्ष, हिंदू नववर्ष, जसं आपण इंग्लिश वर्ष म्हणजे पाश्चात्य संस्कृतीनुसार जे वर्ष साजरं करतो त्या पद्धतीने आपलं हे वर्ष साजरं व्हायला पाहिजे. तो उत्साह असतो, तो उत्साह त्या दिवशी असला पाहिजे. गुढी कधी उभारायची? जसं सांगितलं तसं 7 वाजता ते रात्री, आपलं 7 वाजता सकाळी ते सकाळी 10, 11, 11:30पर्यंत चालेल. पण त्याच्यावर जास्त उशीर नको. जेवून खाऊन अजिबात गुढी उभारायची नाही. नाही तर जेवलं खाल्लं मग गुढी उभारली, असं नाही. जेवायच्या आधीच सोहळ्यामध्ये गुढी उभारायची. जो तुम्ही काठी वापरणार आहात त्याला व्यवस्थित धुवून घ्या, स्वच्छ करून घ्या, तेल वगैरे लावून स्वच्छ करून घ्यायचं. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर जो तांब्या आहे तो उलटा ठेवायचा. आता बरेच जण, काही जण म्हणतात उलटा ठेवायचा म्हणजे काय अनिष्ट आहे का? असं नाही आहे, ती प्रतीक येते गुढीचं. तर उलटा ठेवायचा, त्याच्यावर स्वस्तिक काढायचं. त्याच्यानंतर त्याला गाठी बांधायची. एक साडी असेल किंवा ब्लाऊज पीस असेल तो गुंडाळायचा, हार घालायचा. कडुलिंबाची पानं, वडाच्या झाडाची पानं, आंब्याच्या झाडाची पानं ही त्याला लावायची. घरात तोरणं लावायची आंब्याच्या झाडाची, पानांची, हार, फुलं. त्या दिवशी तुम्ही घरी गुढीपाडव्याला हा सर्वात उत्तम मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्या कारणाने
तुम्ही काहीही खरेदी करू शकता. नवीन घर खरेदी करायचं आहे तुम्हाला, खरेदी करू शकता. म्हणजे काही कुठली पाहायची गरज नाही आहे कुठल्या गोष्टीत. तुम्हाला विचारायची गरज नाही, काही नाही. नवीन घर करू देऊ खरेदी करू शकता, बुकिंग करू शकता घराचं. गाडी नवीन घ्यायची, मोबाईल घ्यायचा, अजून कुठल्या वस्तू घ्यायच्या असतील तर ह्या घेऊ शकता. त्याला काही म्हणजे बघायची इकडं-तिकडं गरज नाही. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याकारणाने खूप चांगला मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो. गुढीपाडवा, दिवाळी, दसरा हा गुढीपाडवा. तर गुढी जी उभारायची ती सकाळी लवकर उभारा आणि एक थोडी कलती असलेली चांगली असते गुढी. जिथं गुढी उभाराल, आता घरात गुढी कोणी उभारायची हाही प्रश्न आहे. एकत्र कुटुंब असेल तर एकच, गावाकडे असेल तर गावाकडे एक उभारते, मग तुम्ही उभारायची गरज नाही. एकच गुढी उभारायची. समजा एकत्र कुटुंब असेल, 4 जणं राहत असतील, म्हणजे एकत्र जॉईंट फॅमिली असेल तुमची, तर एकच गुढी उभारा. कारण प्रत्येकाने जर गुढी उभारायला सुरुवात केली तर ती प्रथा दरवर्षी करावी लागते. आपल्याला प्रत्येकाला गुढी उभारावी लागेल. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला, आता तुमची 4 कुटुंब मिळून एक कुटुंब आहे, जवळजवळच राहत आहे, तर एकच कुटुंब असेल त्यांनीच गुढी उभारावी. दुसऱ्या कुटुंबाने उभारली, तिसऱ्या उभारली, चौथ्या उभारली, जवळजवळ राहत आहे, थोड्या अंतराने, तर प्रत्येक कुटुंबाला ती प्रथा पाळावी लागणार आहे. दरवर्षी ती गुढी उभारावी लागेल. गुढी अशी बंद करता येत नाही एकदा उभारली की. त्यामुळे ती दरवर्षी उभारायला लागते. त्यामुळे एकाच कुटुंबाने गुढी उभारावी. जर तुमच्या गावाकडे जर कुटुंब असेल तिथं गुढी उभारताय तर तुम्ही गुढी उभारायची गरज नाही. गुढी ही मांगल्याचं प्रतीक आहे. तर त्या दिवशी महाराजांना प्रार्थना करायची, महाराजांना शुभेच्छा द्यायच्या आणि गुढीची विधिवत पूजा करायची. अष्टगंध, फूल वाहून पंचोपचार पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा. काही जणं फळं ठेवतात, फुलं ठेवतात, आंबा दाखवतात. तर प्रत्येकाची प्रथा आहे. गोडधोड करा. गोडधोड त्या दिवशी पुरणपोळी असेल, बरेच जणं पुरणपोळी, कुरड्यांचा नैवेद्य असतो. आमरस तेव्हापासून चालू करतात. आमरस असतो काही जणांच्या घरी. तर जास्तीत जास्त हिंदू वर्ष आपण कसं चांगल्या रीतीने साजरं करू ह्याकडे लक्ष द्यावं. दुसरी गोष्ट पंचांग. पंचांग हे घरी आणायचं. 9 वर्षाचं पंचांग आणायचं. ते दाते पंचांग मिळतं बाजारामध्ये, जास्त महाग नसतं. तर ते पंचांग आणायचं. पंचांग आणून त्यातलं संवत्सर फल जे आहे ते वाचायचं. ते एखाद्या ब्राह्मणाकडनं वाचून घ्यायचं, ब्राह्मणाला घरी बोलवायचं, त्याची पाद्यपूजा करायची, त्याला फुलं, गंध, अक्षता पायावर व्हायच्या, नमस्कार करायचा आणि त्यांच्याकडनं आपण ते वाचून घ्यायचं. शक्य असेल तर आपण त्या दिवशी संवत्सर फल लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करू. लाईव्ह घेऊ संवत्सर फल. तर त्या दिवशी आपण लाईव्ह घेऊ आणि सगळ्यांना म्हणजे ऐकायला मिळेल संवत्सर फल. तर संवत्सर फल सगळ्यांनी ऐकावं. आपले पुढचं वर्तमान कसं आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं सगळं पूर्ण. आणि भविष्य पुढचं म्हणजे कसं काय होणार आहे, पूर्ण वर्ष कसं जाणार आहे याचं सविस्तर त्यामध्ये लिहिलेलं असतं. की पुढे शेतकऱ्यांसाठी पाऊस, त्याच्यानंतर वातावरण कसं असणार आहे, दुष्टशक्ती काय प्रभाव आणणार आहेत आपल्या, अनिष्ट शक्तींचा, कलीचा प्रभाव किती असणार आहे, काय असणार, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात, नमूद केलेल्या असतात. त्यासाठी वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही कडुलिंबाचा पाला हा सगळ्यांनी घ्यायचा. लहान मोठे, आबालवृद्ध असतील, सगळ्यांनी कडुलिंबाचा पाला हा अवश्य खावा. त्याच्यामध्ये एवढे गुण आहेत की तुमच्या शरीरातली सगळी घाण ते बाहेर काढतं. एवढे गुण आहेत आपल्या शास्त्रामध्ये, धर्मामध्ये एवढ्या गोष्टी अशा आहेत की त्याने शरीरामध्ये सुद्धा फायदे होतात. ह्या गोष्टी साजरं करणं, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत या गोष्टी पोचवणं हे काळाची गरज आहे. तर गूळ घ्यायचा, गूळ ठेचायचा, गुळाची पावडर करायची आणि त्यामध्ये कडुलिंबाचा पाला तो मिक्स करून त्याची गोळी बनवून सगळ्यांनी खायची. अशा रीतीने सगळ्यांनी गुढीपाडवा साजरा करा आणि सगळ्यांना येणारं नवीन वर्ष सुखसमृद्धीचा, आनंदाचं जावं हीच महाराजांची प्रार्थना. झालेलं मार्गदर्शन मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो नारायण. अलख निरंजन.